जोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता आपल्याला अग्रदेवाने जे 3 प्रश्न विचारले होते ते 3 प्रश्न कोणते आहे आणि ते 3 प्रश्न का त्या अग्रदेवाला उद्भवले, त्याचं कारण काय आहे, या गोष्टीचा विचार करायचा आहे. तर हा जो प्रसंग उद्भवतो अग्रदेवाचा, सर्वांना त्याबाबत काल परवा चिंतन झालेलंच आहे की श्री गुरूंनी शिष्याला सांगितलं की अरे बाबा, अधिष्ठान असणारं जे ब्रह्मचैतन्य तेच एक सत चित आनंद स्वरूप आहे, विभू आहे, व्यापक आहे, नित्य आहे, अखंड एकरस आहे. आणि तद भिन्न असणारं हे समस्त जे जगत आहे हे माया आणि माया कार्य असणारं जगत खरं तर पाहिलं तर ब्रह्मस्वरूपा ठिकाणी झालंच नाही, पण प्रतीतीला येतं. जसा दोरीवर दिसणारा सर्प किंवा शुक्तीवर दिसणारं रजत किंवा स्वप्नामध्ये अनुभवाला येणारे पदार्थ उत्पन्न झाले आहे असं म्हणताच येत नाही. जर स्वप्नातले पदार्थ उत्पन्न झाले म्हणावे तर स्वप्नात जे व्यवहार घडतात त्या व्यवहाराची प्रतीती सत्य ठरली पाहिजे. एखाद्याचं लग्न आहे, ब्रह्मचारी आहे, स्वप्नामध्ये लग्न लागलं समजा, तर व्यवहारामध्ये जागृत झाल्यावर पत्नी घरात यायला पाहिजे, पण तसं होत नाही. म्हणजे स्वप्नातले म्हणा, रज्जू सर्प म्हणा, शुक्ती रजत म्हणा, हे पदार्थ मुळात उत्पन्न झालेच नाही, पण दिसतात. त्याची सोय काय? मग श्री गुरूंनी सांगितलं अरे बाबा, ते दिसतात ना, जरी दिसत असले तरी ते सत्य नाही, मिथ्या आहे. पण किती जरी सांगितलं तरी सहसा मोक्षाचं एवढी धारणा किंवा निश्चय लवकर होत नाही. कारण अनंत कालाचे संस्कार आहेत जगत सत्यत्वाविषयी. परंतु शास्त्राचा, वेदाचा, महापुरुषांचा हा सिद्धांत आहे, अनुभव आहे की समस्त दिसणारं हे जगत, जगताचे कारण माया, ही सर्व मिथ्या असून ज्ञान स्वरूप सच्चित आनंद स्वरूप असणारं अधिष्ठान चैतन्य तेच मात्र एक सत्य आहे. ही गोष्ट श्री गुरूंनी वारंवार शिष्याला सांगितली. आणि पुढे सांगितलं की ज्याप्रमाणे एक अग्रदेव होऊन गेला, त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्येच त्याने अनेक पदार्थ पाहिले, पण ते जसं अग्रदेवाचं स्वप्न मिथ्या होतं तसं तुम्हा आम्हाला दिसणारा हा सारा प्रपंच हे सुद्धा एक प्रकारचं स्वप्नच आहे. आणि म्हणून अग्रदेवाचं स्वप्न जसं मिथ्या आहे तसं तुम्हा आम्हाला प्रतीत होणारं हे जगतरूपी स्वप्न हे सुद्धा मिथ्या आहे. अग्रदेवाला ज्यावेळेस स्वप्न पडलं त्यावेळेस त्याने स्वतःचं शरीर, त्या शरीराविषयी अमंगलत्व, पुन्हा नरकातील प्रसंग बघितले, स्वर्गभोग पाहिले, पुन्हा भरतखंडामध्ये काय काय घडतं त्याचा विचार झाला. नंतर तो त्या भरतखंडामध्येच कोण्या एका श्रीगुरूला शरण जाऊन ग्रंथारंभ केला, शिक्षणाला सुरुवात केली. आणि ग्रंथारंभ करत असताना मंगलाचरण झालं. त्यानंतर वेदांत संप्रदायाचे प्रवर्तक असणारे भगवान व्यास, त्यांनी कसं मोक्षाचं संरक्षण कोणत्या पद्धतीने केलं याचाही विचार झाला. आणि अशा रीतीने श्री गुरुजवळ ग्रंथाचं अध्ययन अग्रदेव करत असता अग्रदेवाच्या ठिकाणी 3 प्रश्न उद्भवले. 3 प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी अग्रदेवाला आकांक्षा निर्माण झाली. आणि ते 3 प्रश्न म्हणजे कोणते? ते अग्रदेवाचे प्रश्न नसून खरे तर तुमचे आमचेच ते प्रश्न आहे. कारण अग्रदेवाचे एक रूपक आहे, ते रूपक आपल्यासाठी आहे. जसं अग्रदेवाला पडलेलं स्वप्न तसं तुम्हा आम्हाला दिसणार हा सारा प्रपंच स्वप्नच आहे. परंतु त्या 3 प्रश्न अतिमहत्वाचे आहे. त्या 3 प्रश्नाचं उत्तर मोक्षणे मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच इति कर्तव्यता जीवनाची होते आणि फलस्वरूप असणारा मोक्ष प्राप्त होऊ शकतो. तर ते 3 प्रश्न आहेत तरी कोणते? त्या 3 प्रश्नाचा विचार. अग्रदेवाचे 3 प्रश्न व त्यांचे कारण. अग्रदेवाने श्रीगुरु साष्टांग नमस्कार करून 3 प्रश्न विचारले. त्यात पहिला प्रश्न आहे मी कोण आहे. दुसरा प्रश्न आहे हा संसार कुठून होतो. आणि तिसरा प्रश्न आहे मुक्तीला हेतू. हेतू म्हणजे कारण.
मुक्ती म्हणजे मोक्ष. मोक्षाला कारण कर्म आहे किंवा ज्ञान आहे किंवा उपासना आहे किंवा दोन्ही आहे. असे 3 प्रश्न अग्रदेवाने श्रीगुरूला विचारले. त्यात पहिला प्रश्न आहे, मी कोण आहे? आपण जेव्हा व्यवहारामध्ये मी खातो, मी पोतो, मी पितो, मी जातो, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी अमुक, मी तमुक, अशा रीतीने आपल्याला जी मीची प्रतीती येते, तर खरं जर पाहिलं तर नेमकं मी कोण? मी म्हणजे शरीर आहे का, स्थूल शरीर, किंवा मी म्हणजे सूक्ष्म शरीर आहे, स्थूल शरीराच्या अंतर्गत असणारं, किंवा मी म्हणजे कोणी कारण शरीर आहे, का मी म्हणजे बुद्धी आहे, का मी शब्दाचा अर्थ मन आहे, का मी शब्दाचा अर्थ इंद्रिय आहे, या साऱ्याहून अतिरिक्त कोणी मी आहे? नेमका मी आहे कोण? बघा किती आश्चर्य आहे. मीच कोण आहे हेच आपल्याला माहीत नाही ना, आपण साऱ्या जगाला जाणण्याचा प्रयत्न करतो. स्वतः कोण आहे तेच माहीत नाही. म्हणून प्रश्न सहज उद्भवला अग्रदेवाला. जिज्ञासूसाठी हा प्रश्न महत्वाचा आहे की मी कोण आहे. दुसरा प्रश्न आहे, हा संसार कुठून होतो? एवढा मोठा अफाट महान असणारा हा संसार कुठून होतो, म्हणजे याचा उत्पन्न करता कोण आहे? या संसाराचा जनक कोण आहे, कोण करता आहे? जसं साधं एखादं घर जरी बांधायचं ठरलं तर त्याचा करता कोणीतरी असावा लागतो. कर्त्या वाचून कार्य होत नाही, आहे की नाही? जर कर्त्या वाचून कार्य होईल तर घट कुलाला वाचून, कुंभारा वाचून घट व्हायला पाहिजे. तसं होत नाही, करता असावा लागतो. त्याप्रमाणे एवढं मोठं असणारे ब्रह्मांड अगदी सुरळीत सुव्यवस्थित चालू आहे. वेळेच्या वेळेवर सूर्योदय होतो आहे, वेळेच्या वेळेवर मावळतो आहे, सारे तिथी पक्ष वेळेवर चालू आहे, पावसाळा हिवाळा उन्हाळा आपापल्या जागेवर आहेत. पण याचा सारा नियामक कोण आहे? या संसाराचा उत्पन्न करता कोण आहे? हा दुसरा प्रश्न अग्रदेवाने श्री गुरुला विचारला. आणि तिसरा प्रश्न आहे की जो जीव या अनर्थामध्ये दुःखरूपी संसारामध्ये पडलेला आहे, त्या संसारापासून मोक्ष मिळावा, मोक्ष प्राप्त होण्यासाठी मग काय साधन आहे? म्हणजे ज्ञानाने मोक्ष होईल, अर्थात मोक्षासाठी कारणीभूत असणारं ज्ञान आहे का, मोक्षासाठी कारण कर्म आहे, किंवा मोक्षासाठी कारण उपासना आहे? नेमकं कशाने मोक्ष मिळतो? किंवा दोघांनी, ज्ञान आणि कर्माने, किंवा ज्ञान आणि उपासनेने, किंवा कर्म आणि उपासनेने, किंवा कर्म उपासना सहित ज्ञानाने मोक्षाचं कारण नेमकं काय? असे 3 प्रश्न अग्रदेवाने श्रीगुरूला विचारले. त्यात बघा, पहिला प्रश्न मी कोण आहे. पहिला प्रश्न करण्यात असा हेतू आहे की, का बरं पहिला प्रश्न उत्पन्न झाला अग्रदेवाला? पहिला प्रश्न करण्यात असा हेतू आहे की मी देह स्वरूप आहे किंवा देहाहून निराळा आहे? देह म्हणजे मी आहे का देहाहून कोणी मी अतिरिक्त आहे? असा संशय येण्याचे कारण, एखादी वेळी मी मनुष्य आहे असे मला वाटते. श्रीगुरूला सांगतोय तो अग्रदेव, कधी कधी मला असं वाटतं मी मनुष्य आहे, याचा अर्थ देह मी आहे, मी शब्दाचा अर्थ देह आहे की काय असं वाटतं. यावरून मी देह स्वरूप आहे असे ठरते. बरे, समजा समजलं आपण देह स्वरूप मी आहे समजलं, मी शब्दाचा अर्थ देह असा जरी निश्चय केला पण तेही जमत नाही म्हणे. कारण का? कधी कधी कशी प्रतीती येते, माझं शरीर आहे आणि माझा हा शब्द ज्या वस्तूविषयी प्रयोग केला जातो त्या वस्तून आपण भिन्न असतो. जसं माझं घर, माझं घर म्हणण्यामध्ये घर म्हणजे मी नाही, माझ्यावरून घर हे वेगळं आहे असा अर्थ निघतो. तसं माझं शरीर असा शब्द प्रयोग केला जातो, याचा अर्थ शरीर म्हणजे मी नाही, शरीराहून मी अतिरिक्त आहे. मग कधी देह मी आहे असं वाटतं, कधी कधी अशी प्रतीती येते की देहाहून मी वेगळा आहे. नेमका मी आहे कोण? मी देहस्वरूप आहे असे ठरते. बरं, मी देहस्वरूप आहे असे म्हणावे तर एखादी वेळी हे माझे शरीर आहे असे वाटते. हे माझे घर आहे म्हणणारा जसा घराहून निराळा असतो, त्याप्रमाणे माझे शरीर आहे या प्रतीतीने म्हणजे या अनुभवाने मी देहाहून निराळा आहे असे ठरते. या परस्पर विरुद्ध प्रतीतीमुळे म्हणजे या विरुद्ध अनुभवामुळे मी कोण आहे असे विचारले. नेमका मी म्हणजे कोण? देहाहून भिन्न असलो तर करता आहे की अकर्ता आहे? समजा कदाचित मी देहाहून भिन्न आहे असा निश्चय झाला, पण देहाहून भिन्न असणारा जो मी तो करता आहे की अकर्ता आहे? आहे नाही. अकर्ता असलो तर सर्व शरीरामध्ये एकच आहे की नाना म्हणजे अनेक आहे? प्रत्येक साऱ्या शरीरामध्ये मीच आहे का प्रत्येक शरीरामध्ये मी वेगवेगळा आहे? असा पहिल्या प्रश्नाचा अभिप्राय आहे. दुसरा प्रश्न होता, या संसार कुठून होतो? आता या संसाराचा कोणी करता आहे किंवा आपणच होतो? हा दुसरा प्रश्न विचारण्याचा भाव आहे
की हा जो संसार म्हणजे जगत आहे याला कोणी उत्पन्न करत आहे, हा संसार ऑटोमॅटिक आपोआप उत्पन्न होतो. आता या संसाराचा कोणी करता आहे किंवा आपणच होतो. करता असेल तर जीव की ईश्वर, समजा करता आहे असं म्हटलं, मग या प्रपंचाचा करता जीव आहे की ईश्वर. ईश्वर म्हटला तर तो एकदेश स्थित आहे की व्यापक आहे. समजा आता निश्चय केला की या संपूर्ण संसाराचा करता ईश्वर आहे. बरं, समजा ईश्वर आहे, मग तो ईश्वर साऱ्या ठिकाणी व्यापक असा आहे का? समजा कुठेतरी वैकुंठात म्हणा, स्वर्गात म्हणा, आहे की नाही, ब्रह्मलोकात म्हणा, कुठेतरी एका ठिकाणी बसतो आणि तिथून सारा संसार पाहतो, असं आहे का? नेमकं कसं आहे? ईश्वर म्हटला तर तो एकदेश स्थित आहे की व्यापक आहे? बरं, समजा व्यापक आहे असं म्हटलं, तर व्यापक असेल तर व्यापक आकाशापासून जसे जीव भिन्न आहेत तसे व्यापक ईश्वरापासून जीव भिन्न आहेत किंवा अभिन्न आहेत, हा प्रश्न. समजा ईश्वर जगताची उत्पत्ती करतो, ईश्वर व्यापक आहे असं ठरलं. पण जसं आकाश व्यापक आहे, व्यापक असणाऱ्या आकाशाहून जसे जीव भिन्न भिन्न आहेत, तसं व्यापक असणाऱ्या ईश्वराहून जीव भिन्न भिन्न आहेत का एकच आहे, हा दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नाचं तात्पर्य म्हणजे ईश्वर आणि जीव एक आहे का ईश्वराहून जीव भिन्न आहेत, तसे व्यापक ईश्वरापासून जीव भिन्न आहेत किंवा अभिन्न आहेत, असा या दुसऱ्या प्रश्नाचा अभिप्राय आहे. आणि तिसरा प्रश्न होता की मोक्षाला कारण कोण? आता मुक्तीचा हेतू ज्ञान आहे किंवा कर्म आहे? म्हणजे मोक्षाला कारण, मोक्ष हा ज्ञानाने मिळतो की कर्माने मिळतो, किंवा उपासना ही मोक्षाला कारण आहे, किंवा दोन्ही म्हणजे ज्ञानसहित कर्म उपासना ही मोक्षाला कारण आहे, किंवा दोन्ही आहेत? दोन्ही म्हणजे ज्ञान कर्म हे मोक्षाला कारण आहे, किंवा ज्ञान उपासना मोक्षाला कारण आहे, किंवा कर्म आणि उपासना हे मोक्षाला कारण आहे, असा तिसऱ्या प्रश्नाचा अभिप्राय आहे. नेमकं मोक्षाला कारण कोण? असे 3 प्रश्न अग्रदेवाने श्री गुरुला विचारले. मी कोण आहे, हा संसार कोठून होतो आणि मोक्षाला कारण कोण? ज्ञान, कर्म किंवा उपासना किंवा दोन्ही, असे हे 3 प्रश्न आहेत. त्यापैकी त्या 3 प्रश्नापैकी पहिला जो प्रश्न आहे मी कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी श्री गुरु आरंभ करतात. मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तरात आरंभ. श्री गुरु प्रथम प्रश्नाचे उत्तर हे की तू, श्री गुरु सांगतात अग्रदेवाला शिष्याला की अरे बाबा, तू सत, चित आणि आनंद स्वरूप आहेस. अर्थात सत, चित, आनंद स्वरूप असणारे जे ब्रह्म आहे, ब्रह्म हे सत्स्वरूप आहे म्हणजे नित्य आहे, अनादि अनंत आहे, चित म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, आनंद म्हणजे सुख स्वरूप आहे, असं असणार जे ब्रह्म तेच तू आहेस. त्या ब्रह्माहून भिन्न असणारा देह वगैरे तू नाही. तू सत, चित आणि आनंद स्वरूप आहेस. देह असत, जड आणि दुःखरूप आहे. त्या चैतन्याहून भिन्न असणारा हा देह असत आहे, जड आहे आणि दुःखरूप आहे, क्षणभंगूर आहे, नाश आहे, विकारी आहे. तो तू नाही. म्हणून देहाहून तू निराळा आहेस. म्हणून कर्ता भोगताही नाही. कारण कर्तृत्व, कर्तापणा जो आहे तो देहाचा आहे किंवा अंतःकरणाचा आहे किंवा मायेचा आहे. पण तू या साऱ्याहून वेगळा असल्यामुळे, ब्रह्मस्वरूप असल्यामुळे कर्तापणा तुझ्या ठिकाणी नाही. आणि कर्तापणा नाही म्हणून भोगतापणाही नाही आहे. म्हणून कर्ता भोगताही नाही. ज्याचे ठिकाणी दुःख असते तो ते दुःख निवृत्तीकरिता आणि सुख प्राप्तीकरिता काही क्रिया करतो. दुःख ज्याच्याजवळ आहे तो, त्याला असं वाटतं की दुःख कोणत्या तरी प्रकाराने निवृत्त व्हावं आणि मला सुख मिळावं, आणि म्हणून तो करता असतो. पण तुझ्या ठिकाणी म्हणजे सच्चिद आनंद स्वरूप असणारा जो तू तुझ्या ठिकाणी, ते दुःख नाही. दुःख नाही, संसार नाही, अनर्थ नाही, आणि तू आनंद स्वरूप आहेस. म्हणून दुःख निवृत्तीकरिता किंवा सुख प्राप्तीकरिता तुझ्या ठिकाणी कर्तृत्व संबंध नाही. श्री गुरुने शिष्याला हे सांगितलं की बाबा रे, तुझ्या ठिकाणी कर्तृत्व नाही, कर्तापणा नाही आहे. का नाही कर्तृपणा? की कर्तृपणा म्हणजे कर्तापणा हे त्याच्या ठिकाणी असतो ज्याच्या ठिकाणी दुःख असतं. तो दुःख निवृत्तीकरिता, सुख प्राप्तीकरिता प्रयत्न करतो, म्हणून त्याच्या ठिकाणी कर्तृपणा असतो, कर्ता असतो तो. पण तू सच्चिद आनंद स्वरूप आहे. तुझ्या ठिकाणी दुःखाचा लवलेश नाही, संसार अजिबात नाही, आणि म्हणून तुझ्या ठिकाणी दुःख निवृत्तीकरिता आणि परमानंद आनंद प्राप्तीकरिता करण्यासाठी काही कर्तव्यही नाही. अर्थात तू करता नाही. ज्या अर्थी करता नाही त्या अर्थी भोगताही नाही. कारण जो करता असतो तो भोगता होतो. तू करताच नाही तर भोगताच होतो. जो करता असतो तोच भोगता होतो. कारण पुण्य पाप
जनक जे कर्म त्याचा करता, पुण्य पापजनक, पुण्य आणि पापाला उत्पन्न करणारं जे कर्म, कर्मापासून पुण्य पापाची उत्पत्ती होते. जर शास्त्रविहित कर्म आपण केलं, शास्त्राने सांगितलेलं कर्म केलं, पुण्य उत्पन्न होतं. निषिद्ध कर्म केलं, जे करायचं सांगितलेलं नाही ते कर्म जर आपण केलं तर पाप उत्पन्न होतं. कारण पुण्य पापजनक जे कर्म त्याचा करता आणि सुखदुःखाचा भोगता स्थूल सूक्ष्म संघात आहे. मग पुण्य पापाला उत्पन्न करणारं जे कर्म त्या कर्माचा करता आणि त्या कर्मानुसार सुखदुःखाचा भोगता कोण? स्थूल सूक्ष्म संघात. म्हणजे हे स्थूल शरीर आणि 17 तत्वाचं असणारं सूक्ष्म शरीर, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी, अशा 17 तत्वाचं असणारं सूक्ष्म शरीर. म्हणजे स्थूल शरीर सूक्ष्म शरीर यांचा जो संघात म्हणजे समुदाय, तो करताय आणि तो भोगता आहे. स्थूल सूक्ष्म संघात आहे, तू नाहीस. तू संघाताचा साक्षी आहेस. या साऱ्या स्थूल सूक्ष्म कारण या साऱ्या संघाताचा तू काय आहे? साक्षी आहे. म्हणून एक आहेस, नाना नाहीस, अनेकत्व तुझ्या ठिकाणी नाही. जर आत्माच करता भोगता मानला तरच त्याचे ठिकाणी नानात्व म्हणजे अनेकत्व येईल. कारण कोणी सुखी जर आत्माच करता भोगता मानला म्हणजे कर्तृत्व जर आत्म्याच्या ठिकाणी मानलं तरच त्याच्या ठिकाणी काय येईल? नानात्व म्हणजे अनेकत्व येईल. कारण तो जर करता असेल तर भिन्न भिन्न करता मानावं लागेल. कारण प्रत्येकाचं सुखदुःख भिन्न, त्या सुखदुःखाला कारण असणारं पाप पुण्य भिन्न आणि त्या पाप पुण्याला कारण असणारं कर्म भिन्न. आणि कर्म भिन्न तेव्हाच घडेल भिन्न भिन्न जेव्हा कर्ते अनेक असतील. आणि म्हणून तू करता भोगता जर असतील तर करते ते नाना होतील, अनेक होतील. जर आत्माच करता भोगता मानला तर त्याच्या ठिकाणी नानात्व म्हणजे अनेकत्व येईल. कारण कोणी सुखी कोणी दुःखी आहेत. आता आत्मा एक मानून तोच करता भोगता मानला तर एकाच झालेले सुखदुःख सर्वात झाले पाहिजे. कारण आत्मा एक आहे आणि करता भोगताय तुम्ही त्याला म्हणता. साऱ्यांच्या शरीरात आत्मा तोच आहे, तोच करता भोगता आहे. मग भोगता सुद्धा तोच आहे. भोग म्हणजे सुखदुःखाचा अन्यतर साक्षात्कार, सुखाचं किंवा दुःखाचं प्रत्यक्ष होणं याला भोग म्हणतात. आणि आत्माच जर भोगता तुम्ही मानला, साऱ्या शरीरात एकच आत्मा मानला, तो जर भोगता मानला तर एकाला झाले सुखदुःख साऱ्याला व्हायला पाहिजे, एकाला झाले दुःख साऱ्याला व्हायला पाहिजे. पण तसं होत नाही. याचा अर्थ आत्मा एक आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे. तो करताही नाही भोगताही नाही. आणि म्हणून एकाला झालेले सुखदुःख साऱ्यांना व्हायला पाहिजे किंवा एकानं झालेले दुःख साऱ्यांना व्हायला पाहिजे असा दोषही येत नाही. करता भोगता मानला तर एकाच झाले सुखदुःख सर्व झाले पाहिजे. याकरिता भोगतेच नाना आहेत. आत्मा भोगता नाही. भोगता असणारा जो स्थूल सूक्ष्म शरीराचा संघात आहे. कारण शरीर किंवा विष्टी अविद्या त्या नाना आहेत. स्थूल शरीर नाना आहेत, सूक्ष्म शरीर नाना आहेत, परंतु आत्मा भोगता नाही आणि म्हणून तो नाना नाही. याकरिता भोगतेच नाना आहेत, आत्मा भोगता नाही म्हणून आत्मा एक आहे. ही गोष्ट सिद्ध झाली. अग्रदेवाचे जे 3 प्रश्न आहे श्रीगुरूकडे, अग्रदेवाने श्रीगुरूला 3 प्रश्न विचारले. मी कोण आहे, संसार कुठून झाला आणि मोक्षाला कारण कोण. त्यात पहिला जो प्रश्न आहे मी कोण आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर श्रीगुरूने अग्रदेवाला दिलं की तू सच्चिद आनंद स्वरूप आहेस. तुझ्या ठिकाणी दुःखाचा लेश सुद्धा नाही. तू करता नाही भोगता नाही, एक आहे, व्यापक आहे, नित्य आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे, सर्वांचं अधिष्ठान आहे, अनादि अनंत आहे असं उत्तर दिलं. परंतु अन्य जे शास्त्रकार आहे त्यापैकी मी शब्दाचा अर्थ कोण कसा समजतो याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण समजा वेदांत मतानुसारच शिष्याला सांगितलं, शिष्याची श्रद्धा विश्वास अकाट्य असेल तर त्याचा तसा दृढ निश्चय होऊन त्याला आत्मानंद प्राप्त होईल. पण जर शिष्याच्या मनामध्ये थोडाफार संशय किंवा किंचित अश्रद्धेचा अंश असेल आणि तेवढ्यात जर त्याला अन्य शास्त्रकाराची संगती लाभली तर त्याच्या बुद्धीमध्ये फरक होऊ शकतो. त्याला असं वाटू शकतो की बा वेदांताने मी शब्दाचा अर्थ काय सांगितला, सांख्य लोक मी शब्दाचा अर्थ वेगळाच सांगतात, आणखीन दुसरे शास्त्रकार मी शब्दाचा अर्थ वेगळाच सांगतात, नेमकं मग मी आहे कोण, अशा संशयात तो पुन्हा पडू शकतो. तसं होऊ नये. मुमुक्षा पुन्हा काट्यावर पडून त्याचा नाश होऊ नये यासाठी श्रीगुरू अन्य दार्शनिककार मी शब्दाचा अर्थ काय काय सांगतात ते सांगतात. प्रत्येक शास्त्राच्या नुसार मी शब्दाचा अर्थ काय काय आहे ही गोष्ट सविस्तर श्रीगुरू शिष्याला सांगणार आहेत. आणि नंतर पुन्हा शेवटी सांगणार आहे की यांनी सांख्यशास्त्रकारांनी किंवा जे अन्य शास्त्रकार आहेत, मीमांसक आहेत, पुन्हा चारवाकाधिक आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार
मी शब्दाचा अर्थ कसा योग्य नाही आणि वेदांत ज्या रीतीने मी शब्दाचा अर्थ सांगतो तेच कसं योग्य आहे ही गोष्ट एकदा शिष्याला समजावून सांगितली तर शिष्याच्या मनामध्ये दृढ निश्चय होईल की मी शब्दाचा जो अर्थ आहे तो सांख्य मतानुसार देखील योग्य नाही, न्याय मतानुसार योग्य नाही किंवा चार वाकाधिक मतानुसार सुद्धा मी शब्दाचा अर्थ योग्य नाही, तर मी शब्दाचा अर्थ जो माझ्या गुरुने सांगितला आहे, जो वेदाने सांगितला आहे, वेद म्हणजे श्रुती स्मृतीने सांगितलं आहे, विद्वानांचा अनुभव आहे असा असणारा आणि युक्तीशी जुळतं असा असणारा मी शब्दाचा अर्थ जो सच्चित आनंद आत्मा आहे तो मी आहे असा दृढ निश्चय शिष्याचा राहावा व्हावा यासाठी श्री गुरुने अगोदर सांगितलं तू शब्दाचा अर्थ म्हणजे मी शब्दाचा अर्थ काय आहे. त्यानंतर अन्य शास्त्रकाराविषयी मी शब्दाचा अर्थ काय आहे, अन्य शास्त्रकारांचं मी बद्दल काय चिंतन आहे त्याचं विवेचन करायचं आहे, पण त्याचं विवेचन आपण उद्या करणार आहोत. आज येथपर्यंतच आपण पूर्ण करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. कुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.